संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 35. आपण बघूया अभंग क्रमांक 35. आम्ही सदैव सुळके जवळी चोर येता चोर धाके जाऊ पुढी भिके कुत्री घर राखत नांदणूक ऐशी सांगा नाही तरी वाया भाग सुरबन अंगा तरी ऐसा आणा अक्षय साचार केले सायासानी घर एरंडसी हार दूध जा भारण सार धनकन घरोघरी पोट भरे भिकेवर जतन ती करी कोण गुरे वास झाली सकळ निश्चिती भांडवल शेण माती झुळ झुळीत भिंती वृंदावनी तुळशी कामणी अरे देवा अवघा निरविला हे कुटुंबाची सेवा तोची करी आमोशी. यामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही सदैव गरीब आहोत, दरिद्री आहोत, त्यामुळे चोरांना देखील आमच्याजवळ येण्यास भय वाटतो. आम्ही घर सोडून भिक्षा मागण्यास जातो तेव्हा कुत्री आमच्या घराचं राखण करतात. अशी हरिभक्तीची ख्याती. हरिभक्तीमुळे आम्हाला थोरपण लाभला. आम्ही हरिभक्तीचे जे घर तयार केले आहे त्याला नाजूक लाकडे वापरले. ते घर अक्षय आहे. एरंडा व शेराची लाकडे आम्ही घराला वापरले. ते दुसऱ्या कोणाची भर सहन करत नाही. आमच्या घरी धनधान्य भरपूर आहे. आम्ही केवळ आमच्या पोटापुरती भिक्षा मागतो. गुरेढोरे त्यांचा गोठा यांचे कोण रक्षण करत बसेल. आम्ही सर्व बाबतीत निश्चित झालो. आमचे भांडवल म्हणजे शेण माती आहे. आमच्या घराच्या भिंतीला शेणाने आम्ही चांगले सारवून घेतो व त्यानेच आमचे तुळशी वृंदावन लखलखीत झालेले दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, देवाने आमच्या सर्व हेवा पूर्ण केली व आमच्या कुटुंबाचा भार विठ्ठलावर. आमच्या कुटुंबाची सेवा विठ्ठलच करत असतात आहे असे आम्ही नशीबवान आहोत. तर रामकृष्ण. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की शेअर. धन्यवाद.